सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला विलन ठरवून माझ्या खुनाचा कट टाकण्यात आला होता असा खळबळजनक दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। सतीश भोसले हरणांना मारून त्यांचे मांस हे सुरेश धस यांना पुरवतो असं सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आलं होतं। या लोकांना मला मारण्यासाठी आणलं होतं आणि असे सुरेश धस यांनी एका मुलाखतीत म्हटले। सुरेश धस यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान खोक्या उर्फ सतीश भोसले याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती। त्याच्यावर अनेक आरोप देखील दाखल करण्यात आले होते। त्यावर शिकारीचा देखील आरोप लावण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी एका मुलाखतीत हा गौप्यस्फोट केलाय। मला जिवंत मारण्याचा कट रचण्यात आला होता असा मोठा आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। तर सुरेश, काय अधिकची माहिती या प्रकरणात सांगता येईल, कारण आमदार सुरेश धस यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांनी काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा सगळा गौप्यस्फोट आहे तो केलेला आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे आणि त्याने बॅटने मारहाण करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला। त्यानंतर ढाकणे कुटुंबाला मारहाण प्रकरणात देखील सतीश भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि ज्यावेळेस वन विभाग आणि पोलीस प्रशासनानं खोक्याच्या घरावरती रेड मारली त्यावेळेस तिथे काही वन्य प्राण्यांचं मांस आढळून आलं होतं आणि त्यानंतर मात्र आरोप प्रत्यारोप केले गेले आणि त्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करावी या मागणीसाठी शिरूर कासारमध्ये मोठा मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून सतीश भोसलेचा आका कोण, सुरेश धस हे आहेत आका, अशा पद्धतीने देखील आरोप प्रत्यारोप केले होते। आणि त्यानंतर सतीश भोसले हरणांचे शिकार करायचा आणि ते सुरेश धसला द्यायचा असा आरोप प्रत्यारोप केला होता। त्यामध्ये टीपी मुंडे यांनी देखील आरोप केला होता, तर अनेक ओबीसीचे नेते आहेत त्यांनी आरोप केला होता। त्यानंतर सुरेश धस यांनी जो खळबळजनक दावा केला आहे की अशा पद्धतीने भासवून म्हणजे सतीश भोसले हा शिकार करायचा आणि त्या हरणाचा मांस सुरेश धस यांना पोहोचायचा हे बिश्नोई गँगला सांगून बिश्नोई गँगचे 4 ते 5 माणसांना मुंबईमध्ये विमानाचं तिकीट काढून आणलं होतं असा देखील दावा सुरेश धसने केला। आणि हा सगळा जो काही कट कारस्थान आहे हे कुणी रचलं होतं, कशा पद्धतीने रचलं होतं आणि सतीश भोसलेच्या पाठीमागून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात होता असं देखील सुरेश धस यांनी सांगितलं। त्यामुळे अत्यंत धक्कादायक आहे। सुरेश धसांना टार्गेट करणारा कोण आहे, कशा पद्धतीने हे सगळं केलं जात होतं हे सगळं तसाच समोर येणारच आहे। मात्र ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी दावा केलेला आहे की हे सगळं कशा पद्धतीने घडवून आणलं जात होतं, सतीश भोसलेला विलन दाखवलं होतं आणि त्यानंतर सतीश भोसलेचा पाठीमागचा कोण आहे हे दाखवून हे सगळं कट कारस्थान रचलं जात होतं। का तर बिश्नोई जर आपण बघितलं, बिश्नोई समाज हा हरणांना देव मानतो आणि त्यानंतर त्या हरणांना मारलं आणि त्याचं मटण सुरेश धस यांनी खाल्लं हे दाखवून बिश्नोई गँगकडून खून करून घ्यायचा होता का असा देखील जो संशय आहे तो सुरेश धस यांनी व्यक्त केला होता। त्यामुळे या प्रकरणात आता सुरेश धस आणखी याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे देखील करणार आहेत। हे कोणी कट कारस्थान रचलं होतं या संदर्भातले माझ्याकडे पुरावे आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांना मी हे सांगणार आहे। अशा पद्धतीने मैत्री करून असा धोका देणं हे देखील योग्य नाही असं देखील सुरेश धस यांनी त्या मुलाखती म्हटलंय। त्यामुळे एकंदरीत हे अत्यंत धक्कादायक आहे। सुरेश धसांच्या संदर्भात असं कोण करतंय असा देखील प्रश्न उपस्थित होतो। प्रिया, धन्यवाद सुरेश, सविस्तर माहितीसाठी। वळूया पुढच्या बातमीकडे। बीड जिल्हा मध्यवर्ती जेलमध्ये आकाकडे एक स्पेशल फोन आहे ज्याच्यावरून आकांचे डायरेक्ट कनेक्शन परळीतील एका फोनशी होते। वाल्मिक कराडला स्वतंत्र जेवण पुरवठा केला जातो असा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। विशेष बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं, माझी माहिती अशी आहे। जेलमध्ये आकाला स्वतंत्र जेवण आणि स्पेशल फोन आहे। तसेच या संपूर्ण जेल प्रशासनासह बीडचे पोलीस अधीक्षक यांच्यावरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप आमदार सुरेश धस यांनी कार्यप्रणाली सुधारण्याची मागणी देखील केली आहे। हाणामारे आज झालेले आहे। बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना। बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे। बुलडाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। लोणार, सिंदखेड राजा, चिखली तसंच अन्य काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे।
बातमी आहे मनमाडमधून। मनमाड शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। विजांच्या कडकडाटात पावसानं चांगलंच झोडपून काढलंय, त्यामुळे गहू कांदा या पिकांना अवकाळीचा फटका बसणार आहे। चिपळूणमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, बागायतदार हवालदिल झाला। आंबा आणि काजू उत्पादनावर याचा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे बागायतदार धास्तावला। बीड जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली, आजही सर्वत्र ढगाळ वातावरण आहे। पावसाचा अंदाज आहे। अचानक आलेल्या पावसामुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, भाजीपाल्याला फटका बसलाय। जळगावातही पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे। जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीच्या दरम्यान तुरळक पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे गहू ज्वारी सारख्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। तापमानात वाढ झाल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण झाले। सकाळपासून अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापुरात ढगाळ वातावरण आहे। काहीसा उकाडा कमी झालाय, पण दुसरीकडे दमट हवामान सुद्धा बघायला मिळतं आहे। अकोला जिल्ह्यात उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। लहान मोठ्या 29 धरणांमधील साठा 35% आलाय, तर 64 गावांची तहान भागवणाऱ्या महान इथल्या काटेपूर्ण धरणात 25%च जलसाठा शिल्लक आहे। एप्रिल महिन्यातच धाराशिव जिल्ह्यातील 45 प्रकल्पांमधील उपयुक्त पाण्याची टक्केवारी शून्यावर आली आहे। यामध्ये 1 मध्यम आणि 44 लघु प्रकल्पांचा समावेश आहे। गेल्या काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं या पाणी साठ्यात झपाट्यानं घट होत असल्यानं पुढील काळात पाणी टंचाईचं संकट उभं ठाकलंय। मार्च महिना संपला असून आता एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे, त्यामुळे कडक उन्हाळा जाणवू लागलाय। पनवेल पंचायत समितीतर्फे संभाव्य पाणी टंचाई निमित्त कृती आराखडा तयार केला गेलाय। 54 गाव वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय। बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे पुढील 5 दिवस राज्यात ढगाळ वातावरण आहे। वादळी वारे, ढगांचा गडगडाट, अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। मंगळवार आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागात गारपीट होण्याचा अंदाज आहे। पुण्यामध्ये आजपासून येत्या 3 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय, त्यामुळे जर पाऊस झाला तर पुणेकरांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळणार आहे। यावर्षी उन्हाळ्याची परिस्थिती आणखी बिकट करू शकतो, कारण यावेळी देशात अपेक्षेपेक्षा जास्त उष्णता जाणवणार आहे। यावेळी वायव्य भारतात दुहेरी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा IMDनं दिला आहे। काही दिवसांपासून सातत्यानं मुंबईमधील वातावरण बदलत आहे। तापमानात होणाऱ्या चढउतारामुळे मध्येच पहाटेचा गारवा, मध्येच वाढलेला उकाडा असं वातावरण आहे। याबरोबरच ढगाळ वातावरणामुळे सोमवारी सकाळपासून मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागतोय। गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात उन्हाचा पारा वाढलाय। सध्या ठाण्यातील तापमान 35 ते 40 अंशांवर गेलंय, त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्यात। सर्दी, खोकला आणि उलट्या, जुलाब आदींचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे वाढत्या उष्माघाताचा सामना करण्याकरता ठाणे महापालिकेसह जिल्हा आरोग्य प्रशासन सज्ज झालेलं आहे। उल्हासनगरात उन्हाळ्यात तापमानाचा पारा 40च्या पार गेल्यानं नागरिकांचा जीव कासावीस झालाय। वाढत्या तापमानामुळे विविध आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून उन्हात जास्त वेळ थांबल्यास उष्माघात होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। बुलडाण्यामध्ये 25 ते 30 प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसवर अचानक एका व्यक्तीनं हातोड्याच्या सहाय्यानं हल्ला केला। बसच्या काचा फोडल्या, प्रवासी त्यामुळे भयभीत झाले। यावेळी बस फोडणाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत बस काय आम्ही जागची हलवणार नाही, असा आक्रमक पवित्रा बस चालक आणि वाहकानं घेतला आहे। मालवण समुद्रात अनधिकृतरित्या LED लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या गोव्यातील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागानं कारवाई केली। ही नौका जप्त करत सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली। यात 30 खलाशांसह 7 लाखांची LED लाईट जप्त करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील तूर हमीभाव खरेदी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे। 8 एप्रिलपासून तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ दिली गेली आहे। तूर उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे।
जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार गेलाय। यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर उन्हाचा कुठलाच परिणाम होऊ नये याकरता शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 तर माध्यमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 या वेळेत भरणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 783 शिक्षकांची पदं रिक्त आहेत, तर 43 पदं मुख्याध्यापकांची रिक्त आहेत। सहाय्यक शिक्षकांवरच अनेक शाळांचा कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे। धाराशिव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून वाढत्या उन्हापासून दिलासा मिळवण्याकरता लिंबू सरबत, रस आणि थंड पेयाचा आस्वाद घेण्याकरता रसवंतीवर नागरिकांची गर्दी आहे। मात्र दुसरीकडे लिंबाचे दरही वाढले। 250 रुपये किलोनं लिंब मिळत आहेत, त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे। सांगलीच्या विटा इथल्या नागेवाडीमध्ये बगाड पळवण्याचा सोहळा उत्साहात पार पडला। नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्तानं नवस फेडण्यासाठी बगाड पळवले जातात। मानाच्या 7 बगाड या निमित्तानं धावतायत। यावेळी लाखो भाविकांनी हजेरी लावली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं उत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक पार पडली। 134व्या जयंतीचं आयोजन करण्याकरता बैठकीचं नियोजन केलं होतं। मुळशीतील पिरंगुट गावात लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी देवीची यात्रा संपन्न झाली। यात्रेमध्ये देवीची धार्मिक विधिपूजा, लोकनाट्य, तमाशा, ढोलताशा स्पर्धा यानं यात्रा गाजली। यावेळी भाविकांनी दर्शनाकरता मोठी गर्दी केली होती। अहिल्यानगर तालुक्यातील अकुळनेर इथं 15 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळा भव्य आयोजन त्याचं करण्यात आलं होतं। या भव्य सोहळ्यामध्ये 5000 गाथा वाचक, 500 टाळकरी, 25 मृदुंगवादक, 500 गावांचा तुकाराम महाराज अखंड पहारा, 1 लाख भाविकांकरता पुरणपोळी, काला महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी गावची प्रसिद्ध सिद्धनाथाची यात्रा ज्याला सुरुवात झालेली आहे। मानाच्या सासनकाट्या आणि 200 वर्षांपूर्वीची रथयात्रेची परंपरा या यात्रेला आहे। लाखो भाविक आपला नवस फेडण्याकरता यात्रेत सहभागी झालेले आहेत। राज्यातील ऊसाचा गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आलाय। गाळप सुरू केलेल्या 200 पैकी 189 कारखान्यांनी गाळप संपवून धुराडी बंद केली। मार्च अखेर 80 लाख टन साखर उत्पादन झालं। गाळप साखर उत्पादन आणि उतार्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाते। बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या 256 बोट मालकांना मत्स्य विभागाकडून नोटीस पाठवल्यानं मच्छीमार धास्तावले। शासनानं घालून दिलेले नियम मोडून हर्णे समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींवर दंडात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावण्यात आली। राज्य सरकारनं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील एकूण 2044 प्रस्तावांकरता 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। यापूर्वी या योजनेतून 30 कोटी रुपयांचा वाटप झालं। त्यामुळे या योजनेकरता एकूण 49 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वारसांना देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। शिराळा पोलीस स्टेशनच्या वतीनं रस्ता सुरक्षा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत बायपास रोड चौक ते पोलीस लाईन पर्यंतचा रस्ता सेफ स्ट्रीट म्हणून घोषित करण्यात आला। या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला। इंदूर महानगरपालिकेनं आता रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्याला एक अनोखं बक्षीस दिलंय। सरकारी रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस आणि अयोध्येचं तिकीट दिलं जाणार आहे। अध्यक्षपदी जालिंदर महाराज मोरे यांची निवड झाली आहे। अध्यक्ष आणि विश्वस्त पदाकरता संत तुकाराम महाराज संस्थानच्या मुकुंदलालजी पित्ती धर्मशाळेमध्ये ही निवडणूक पार पडली। कोल्हापूर जिल्ह्यातून आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी विक्रीसह इतर मुद्रांकांच्या माध्यमातून 26 मार्च अखेर 514 कोटींची महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे।
जळगाव तालुक्यातील धानवड शिवारामध्ये वीज कोसळल्यानं एका 15 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे आजोबाही गंभीर जखमी झाले आहेत. जळगावच्या 40 गावात शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. मुलीच्या पायाचा चावा घेतला. मुलगी गंभीर जखमी झालेली आहे. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. या प्रकरणी पालिकेनं कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरते. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना इथं आदिवासी लोककला महोत्सव पार पडला. या कार्यक्रमात आशिष शेलार, अशोक उईके, सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे टोल न भरणाऱ्या वाहनांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यानुसार टोल नाक्यांवरील सगळ्या मार्गिका फास्टॅगमध्ये परावर्तित करण्यात आल्या. आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारनं रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली आहे. याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95% एवढी वाढ करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागात 3.36% इतकी वाढ करण्यात आली आहे. एप्रिल 2025 मध्ये विविध सुट्यांमुळे बँका 16 दिवस बंद राहणार आहेत. विविध सण, उत्सव, महापुरुषांची जयंती आणि राष्ट्रीय महत्त्वाचे दिवस या निमित्त या सुट्या राहणार आहेत. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे रविवार आणि चौथ्या शनिवारी सुट्या असतील. दरम्यान जास्त सुट्या असल्यामुळे नागरिकांना आपल्या बँकिंग विषयक कामाचं नीट नियोजन करावं लागणार आहे. मालमत्तांच्या हस्तांतरण शुल्कात सिडकोनं वाढ प्रस्तावित केली आहे. मालमत्तांचं क्षेत्रफळ आणि वापरानुसार हस्तांतरण शुल्कात 5 ते 10% वाढ करण्यात आली आहे. उन्हाळ्यामध्ये पर्यटनाकरता गोव्याला जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेनं मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक टर्मिनल ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई ते मडगाव दरम्यान 6 एप्रिलपासून उन्हाळी विशेष गाडी धावणार आहे. 2 एप्रिलपासून या गाडीसाठी आरक्षण सुरू होणार आहे. म्हाडानं 2025-26 मध्ये राज्यभरात तब्बल 19,497 घरांच्या निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलंय. हे उद्दिष्ट गाठण्याकरता म्हाडानं 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात गृहप्रकल्पांकरता भरीव तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पात गृहनिर्मितीकरता 15,951 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईकरांवर आता घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला पैसे द्यावे लागणार आहेत. शिवाय पाणी, मलनिस्सारण आणि वाहन पार्किंगसाठीही शुल्क भरावं लागणार असून फेरीवाल्यांनाही आता भाड्याचं शुल्क द्यावं लागणार आहे. कळंबच्या मनीषा बिडवे खून प्रकरणी अखेर 2 आरोपींवर कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनैतिक संबंधातून खून झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही आरोपी बीडच्या केच तालुक्यातील आहेत. सांगलीच्या आष्टीतील संकेत ढगे नावाच्या चोरट्यानं डझनभर यामाहा वाहनं चोरल्याचं समोर आलंय. पोलिसांनी त्याच्याकडून सगळी वाहनं जप्त केलेली आहेत. उल्हासनगरात कॅम्प नंबर 5च्या गांधी चौक परिसरामध्ये असलेल्या एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरून 2 लहान मुलांचा पडून अपघात झाला. गॅलरीत खेळत असताना ही दुर्घटना झाली. या दोन्ही मुलांना गंभीर इजा झाली. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 5च्या वीर तानाजी नगर जनता कॉलनी परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली. या आगीच्या भडक्यामुळे नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. धुळे शहरात एका भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये रद्दीपुट्ट्यासह मोठ्या प्रमाणात भंगार असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं. सुदैवानं आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दौंडमधील धक्कादायक माहिती. होणारा नवरा पसंत नाही म्हणून नवरीनं नवऱ्याला मारण्याची सुपारी दिली. 1.5 लाखांची सुपारी देत 27 वर्षाच्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना जेरबंद केलं. पैठण तालुक्यातील कातपूर इथं गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडपांना आत्महत्या केली आहे. विषारी औषध पिऊन ही आत्महत्या करण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जोडप्यानं आत्महत्या का केली याचं कारण अजून समोर आलेलं नाही. सोलापुरात उन्हाच्या तीव्रतेनं कडबियाला लागलेल्या आगीमुळे टेम्पो जळाला. मालवाहू टेम्पोला अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली.
कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचं बाष्पीभवन वाढून पाणीसाठा वेगानं कमी होतोय। त्यामुळे आता पालिका प्रशासनानं अप्पर वैतरणा आणि भातसा या धरणांमधून राखीव पाणीसाठा उचलण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागितली आहे। राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यात मनसे ॲक्शन मोडवर आली आहे। आजपासून मनसे मोहीम हातात घेणार आहे। बँक आणि ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी मराठीचा वापर केला जातोय का याची माहिती तपासली जाणार आहे। पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत 11% वाढ झाली आहे। पुणे विमानतळावरून दिवसाला 30,000पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत। पुण्यातून सध्या साधारण 36 शहरांसाठी विमान सेवा सुरू आहे। गुढीपाडव्याकरता पालिका अर्थसहाय्यित महिला बचत गटांनी सुरू केलेल्या पुरणपोळी महोत्सवाला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। गुढीपाडव्याच्या दिवशी 50 बचत गटांमध्ये मिळून 3,500पेक्षा अधिक पुरणपोळ्यांची ऑनलाईन मागणी नोंदवली गेली।